तुफानी खेळ आहे आगळीच धार, आमच्या या तुफानी खेळ आहे आगळीच धार. RR वॉरियर्स चाकणच ठरणार विजयाचा अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री राहुल दादा कांडगे, नगरसेवक चाकण, माननीय श्री रणजित शेठ सकराम जरे, नगरसेवक चाकण, माननीय श्री प्रेम भाऊ जगताप, नगरसेवक चाकण. RR वॉरियर्स चाकण. RR वॉरियर्स चाकण, जिद्दीचा आपला ध्वज आहे. थँक्यू. तर मॅचला अशा सदरातील आपण पाहतोय इथे शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये इथे संपन्न केली जाते. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 क्रिकेटच्या स्पर्धेत आपण पाहतोय इथे दुसरा पर्व आणि दुसऱ्या दिवसातील आजच्या रचनेतील अंतिम शेवटची मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने जर पाहायला गेलं तर कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोयाई आणि विरोधामध्ये RR वॉरियर्स चाकण. कोई तो चल से पड़ी है. लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक ऍडव्होकेट माननीय श्री महेश संपत भिवरे, संस्थापक कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन, माजी सदस्य राजगुरुनगर वकील संघटना, कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन व श्री भानोबा क्रिकेट क्लब भानोबाची कोयाळी. ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिले 1,21,000 रुपये दिशा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाळासाहेबजी कडलक साहेब. द्वितीय क्रमांकासाठी 91,000 रुपये शुभम पेट्रोल डेपोचे ओनर पैलवान विकीदादा बाळासाहेब मांजरे. तृतीय क्रमांकासाठी 71,000 रुपये उद्योजक तुकाराम शेठ केरू शिरवणे, श्री ज्ञानेश्वर नारायण शिरवणे, माजी उपसरपंच कराबाडी यांच्या वतीनं तृतीय क्रमांकासाठी 71,000 रुपयांचं बक्षीस आहे. तर चतुर्थ क्रमांकासाठी 61,000 रुपये श्री दत्तात्रय महिपती शिरवणे, SLD इन्फ्रोकॉन आणि कुमारी ईश्वरी विजय मोहिते ईश्वरी कन्सल्टन्सी यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकासाठी 61,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी प्राप्त होते. या पहिल्या 1 ते 4 क्रमांकाच्या बक्षीस देणाऱ्या देणगीदारांचं आणि दानशूर दातृत्वांचं खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. संपूर्ण खेळाडूसाठी आकर्षक किट आपण पाहतोय. टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्टचं सौजन्य या किटचं आपल्याला लाभले. कराबाडीचे माझे आदर्श सरपंच उद्योजक उद्योगपती जीवनशेठ कराबी साहेब, मान ऑफ द सिरीज साठी एक 2 व्हीलर गाडीचे सौजन्य श्री अक्षयभाऊ जाधव यांच्या वतीनं O2 कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. मॅचला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती बिग विकेट गार्ड मोठी मछली जाल में आयकॉन दिनू कांबळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती शिकार ठरतोय फलंदाज. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. थँक्यू, धन्यवाद. आपचं सौजन्य दिले ओम शांती कार्गो मोहर्स LLP विजयभाऊ चौधरी. ट्रॉफींचं सौजन्य आपण पाहिलं तर या स्पर्धेत संपूर्ण चषक आणि ट्रॉफींचं सौजन्य आपल्याला प्राप्त होते. शिवशाही ग्रुप बांबोलीचे संस्थापक अध्यक्ष, क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय कैलासभाऊ निकाडे. कुरकुंडीचे माजी आदर्श सरपंच श्री कैलास शेठ बोक्से यांच्या वतीनं या स्पर्धेतील सर्व ट्रॉफी आणि चषकचं सौजन्य आपल्याला प्राप्त होते. YouTube लाईव्ह साठी tenniscricket.in या जगप्रसिद्ध वाहिनीवरती ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतो आणि त्याचं सौजन्य आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. युवा उद्योजक श्री सूरज शेठ देवकर, युवा उद्योजक श्री योगेश शेठ चव्हाण, सोमवंशी इंडस्ट्रीचे ओनर धनंजय शेठ सोमवंशी आणि युवा उद्योजक श्री विशाल शेठ कड पाटील यांच्या वतीनं YouTube लाईव्ह सौजन्य आपल्याला ठिकाणी देण्यात आलं आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आणि निश्चितच एक चांगली सुरुवात गोलंदाजीतनं आपण पाहतोय. कोण अक्षय तावरे पहिल्या चेंडूवरती विकेट्स इथे मात्र प्राप्त करतोय. न्यू बॅटर विजय पावले आयकॉन संघाचे इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी खरं तर डुवरडाईची मॅच आहे. जो संघ जिंकणार तो थेट
सुपर 8 मध्ये दाखल होणारा या स्पर्धेतील चौथा संघ असणार आहे. या दरम्यान प्रतिम चांगला फटका विजय पावले यांच्या बॅटमधनं वन बाउन्स चेंडू सीमा पार 4 धावा मिळतील. येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चौकार अशा मदतीने इथे आपण बघतोय संघाचं अकाउंट खातं पडवली 4 धावा धावफलकावरती उभ्या राहत आहेत. एका गडेशा मोबदल्यामध्ये तर पुन्हा एकदा अक्षय तावरे तयार. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. खरं तर जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं काम पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकापासून पाहायला मिळाली आणि निश्चित त्या पॉवर प्लेच्या महत्त्वपूर्ण षटकामध्ये इथे विजय पावले ऑनस्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. जागा पडवली, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे थोडेसे फंबल होताना पाहायला मिळत आहेत आणि एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. खरं तर विकेटसाठी संधी निर्माण झाली होती तिथे मात्र क्षेत्ररक्षकांना पाहिलं मला वाटतं सौरभ त्या ठिकाणी होते. थोडेसे फंबल झाले परंतु एक सिंगल धाव आणि धावफलक 5 अंकावरती. एक गडी बाद 5 धावा धावफलकावरती. संघनायक इथे प्रशांत भोईर जे मात्र ऑनस्ट्राईक पाहायला मिळते. खरं तर एक चांगली पार्टनरशिप भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये होणं फार गरजेचं असणार आहे. कारण की पहिल्या चेंडूवरती इथे विकेट मिळाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये आहे परंतु प्रशांत भोईरला ती फिकीर नाही. त्यानं चेंडूला पाठवलंय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वन बाउन्स 4 धाव्यांसाठी असणार आहे. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीसी आपल्या स्पर्धेसाठी ज्यांनी खेळाडू कक्षाचे सौजन्य दिले. खेड तालुका पंचायत समितीच्या पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती अश्विनीताई सोमनाथ तरस आणि डायरेक्टर शिव उद्योग समूह श्री सोमनाथ शेठ तरस यांच्या वतीनं खेळाडू कक्षाचे सौजन्य आपण पाहिलं तर प्राप्त होते. त्याचप्रमाणे श्री अमोल शेठ माणिक पाचपुते चे गणेश एंटरप्राइजेस, श्री साईनाथ शेठ मधुकर पाचपुते विद्यमान सरपंच वासोली यांच्या वतीने आपण पाहिलं तर खेळाडू कक्ष सौजन्य आपल्याला प्राप्त होते. तर प्रेक्षक गॅलरीसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलेलं आहे युवा उद्योजक आणि आराध्य ग्रुपचे सर्व श्री सचिन भाऊ शिळवणे, कुमार भूषण दादा शिळवणे एंटरप्राइजेस, वाटसा डेव्हलपर्स पैलवान अनिकेत शेठ केसवट टेक्नॉलॉजीचा वापर केला ते चेक केला ते. तिसऱ्या पंचांचा निर्णय पेंडिंग होत आहे तोपर्यंत काही बक्षीस दात आहेत त्यांचा नामोल्लेख आपण करतोय. वाटसा डेव्हलपर्स पैलवान अनिकेत शेठ केसवड, प्रसिद्ध गाडा मालक पैलवान शांभव कड यांच्या वतीनं एक प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य आपल्याला प्राप्त होते. श्री रवींद्र शेठ शिवणे युवा उद्योजक शिवणे एंटरप्राइजेस यांच्या वतीनं देखील प्रेक्षक गॅलरीचं सौजन्य प्राप्त होते. श्री राजेश भाऊ टेमगिरे युवा उद्योजक शिंदेगाव, श्री तुषार शेठ टेमगिरे सरपंच शिंदेगाव आणि श्री विजय शेठ गणवट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटक पश्चिम विभाग यांच्या माध्यमातून एक प्रेक्षक गॅलरी आपल्या स्पर्धेसाठी प्राप्त होते. त्यांचा आम्ही आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. तर तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय इथे चौकार असणार आहे. अर्थातच चौकार अशा पद्धतीने आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. 9 धावा धावफलकापर्यंत येतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली सुरुवात आहे. निश्चित पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट देखील पाहायला मिळाली. 9 धावा देखील येताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इथे आपण केलंय धनंजय दरगुडे या गोलंदाजाला इथे आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला आयकॉन विजय पावले ऑनस्ट्राईक असेल. हा चेंडू खरं तर दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या पंचांकडे इथे पुन्हा एकदा विचारणा केली जाते. चेंडू पायचे वाईट बॉल असणार आहे की नाही ते मात्र त्या ठिकाणी चेक केलं जाईल. खरं तर षटक क्रमांक 2ला इथे सुरुवात पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवरती गोलंदाज अचूक टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल केला जाणार की नाही आणि त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांना विचारणा केलेली आहे. टेक्नॉलॉजीचा वापर देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. tenniscricket.in माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. निश्चितच युट्यूबवरती लाईव्ह ते प्रक्षेपण करतोय. नक्कीच आपण पाहिलं तर अनेक बक्षीस दाते त्यांचा नामोल्लेख आपण करतोय. ज्यांनी बॉल बॉक्सचं सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी दिलेत. वैष्णवी ऑटो गॅरेज
प्रोप्रायटर श्री उत्तम शेठ माताळे शिंदेनगरीचे उद्योजक हिरामण शेठ केंदळ यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी बॉलबॉक्सच्या सौजन्य तर बाउंड्रॉपच्या सौजन्य मुके ग्लोबल कंपनीचे सर्वेसर्वा चिखलगाव नगरीचे प्रतितेश उद्योजक श्री किरणदादा मुके यांच्या वतीनं या बाउंड्रॉपच्या सौजन्य आपण पाहतोय. समालोचक अंपायर लाईव्ह भोजन सौजन्य अभिजित शेठ लोंढे श्रीराम एंटरप्राइजेस अँड एजन्सी श्री प्रदीप शेठ आरडे अंश एंटरप्राइजेस यांच्या वतीनं. ओटू कॉम्बॉक्स. तर तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, इट्स नो बॉल. दो बॉल इथे मात्र पंचांना घोषित केलेला आहे आणि येणाऱ्या शेड्यूलवरती मला वाटतं फ्री असणार आहे. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. धावबाद जायचं डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु एक धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. धावफलक एका धावेनं पुढे जात आहे. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जो जिंकणार तो या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये पराभूत संघ मात्र स्पर्धेच्या कॉल बॅक राऊंड मध्ये खेळताना बघायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघांना पाहायला गेले तर आजच्या दिवसामध्ये एक पराभव पाहिलेला आहे आणि दुसरा विजय इथे मिळवायचा आहे त्यासाठी प्रयत्न आणि दोन्ही संघांमध्ये एक मोठं युद्ध इथे पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा तयार विकेट करण्याचा प्रयत्न, फटका बजलाय क्षेत्ररक्षक विकेट कीपर स्वतः कुणाल खोट चेंडू खाली येतील, टिपला जाईल जेल. विकेटचं पतन कॅप्टन प्रशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये होतील. झेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. स्पर्धेसाठी ज्यांनी सायकलचं सूचना दिले दीपक शेठ मांडेकर पाटील माजी चेअरमन विविध विकास कार्यकारी सोसायटी आंबेटान, शिंदेगाव नगरीचे उपसरपंच गणेश शेठ पानमन, शिंदेगावचे युवा उद्योजक तानाजीभाऊ पानमन, हॉटेल चुलंगणचे सर्व अमोल शेठ आवटे, शिवसेना शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट विशालभाऊ घाटे, मनोज शेठ ओवले महाराष्ट्र पोलीस मित्र आणि अध्यक्ष सरपंच ग्रुप आंबेटान, प्रेमभाऊ जगताप नगरसेवक चाकण, उपसरपंच आंबेटान गोविंद शेठ घाटे, युवा उद्योजक किरण शेठ नवले, मंगेश शेठ मांडेकर हॉटेल राजमुद्रा आंबेटान, कावराम शेठ दचगुडे स्वराज कलेक्शन, चंद्रकांत शेठ सातपुते युवा समन्वय खेड तालुका, शरदभाऊ वाडेकर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, VM रेस्टॉरंट अँड बारचे पैलवान विकीदादा खराबी आणि वाकळवाडीचे सरपंच पैलवान नरेंद्रभाऊ वाळुंज यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकलच्या सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी ओटू कॉम्बॉक्स. नवीन फलंदाज इथे लक्ष्मण उर्फ पप्पू पोळेकर आलेल्या पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि कॅप्टन अजय राजपूत मैदानाच्या आतमध्ये टिपल जेल. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. थँक्यू, धन्यवाद. डीसी आपल्या स्पर्धेसाठी त्यांनी फ्रेम सौजन्य या ठिकाणी केला. तर राजकुरनगर नगर परिषदेचे नगरसेवक श्री सागर शेठ वसंतराव सातकर पाटील यांच्या वतीनं तर प्रत्येक दिवशीच्या प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बॅटचं सौजन्य पसरदान स्पोर्ट्स श्री सोमनाथ शेठ गायकवाड, ओवी स्पोर्ट्स श्री मंगेश शेठ गायकवाड, जगदंबा 72+ स्पोर्ट्स श्री महेंद्र शेठ सावंत, SK स्पोर्ट्स श्री सोमनाथ शेठ कारले, AV स्पोर्ट्स कुमार अक्षय शेठ सुतार यांच्या वतीनं बॅटचं सौजन्य प्राप्त होते. तर बिस्लरी पाणी बॉक्स सौजन्य महालक्ष्मी RMC महालक्ष्मी वेअर हाऊस कुरोळी पैलवान मयूर शेठ गायकवाड, पैलवान अभिषेक गायकवाड, पैलवान अविनाश शेठ मुके प्रोफेशनल वॉटरप्रूफिंग सिस्टम भोसरी, पैलवान प्रतीक शेठ गोपाळे, श्री साई अभ्यासिका बुक स्टोर राजकुरनगर यांच्या वतीनं आपल्या स्पर्धेसाठी बिस्लरी पाणी बॉक्सचं सौजन्य आपल्याला लाभते. फायनल मॅच साठी स्पोर्ट्स शूज सौजन्य केले DK एंटरप्राइजेस धनराज कोरे यांच्या वतीनं. ओटू कॉम्बॉक्स. 11 धावा धावफलकावरती असेल. रिवर्स अटेम्प्ट, चांगला फटका तिथे नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. बाउन्स 4 धाव्यांसाठी न्यू बॅटर सागर भोईतेच्या बॅटमध्ये आलाय. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 15 धावा धावफलकावरती या चौकार अशा पद्धतीने आपण पाहतोय. सागर मोहितेला आता एक मोठी इनिंग इथे मैदानाच्या आतमध्ये खेळावी लागेल. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. एका पद्धतीने जर पाहायला गेलं तर धनंजय दुर्गडे षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेचं एक महत्वपूर्ण षटक खरं तर तो इथे मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. आणि सागर मोहिते आणि एका पद्धतीने आयकॉन विजय पावले मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. खरं तर दोन्ही फलंदाजांवरती आता खूप मोठी संघाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी इथे पार पडायची आणि त्या पद्धतीचा खेळ इथे करावा लागेल.
हा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. मुख्य पंच व्हाईट बॉल आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धाब या चेंडूवरती पाहायला मिळते. शेवटच्या मॅचमध्ये खरं तर दोन्ही संघांची प्रतिष्ठा इथे पडायला लागलेली आहे, कारण की दोन्ही संघांना सर्वोत्तम खेळ करायचा आहे. बॅटिंग टीमला इथे चांगला स्कोर इथे उभा करायचा त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. आणि शेवटचा चेंडू देखील या षटकातील इथे येतोय. डॉट बॉल 2 षटक पॉवर प्लेची महत्वपूर्ण संपत आहेत. धावफलकावरती 3 गडी बाद 16 धावा. मॅन ऑफ द मॅच साठी काही बक्षिसांचं सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी प्राप्त होतं. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्टचं सौजन्य श्री सचिन शेठ कड, विद्यमान चेअरमन अनंत कृपा पतसंस्था खराबवाडी, शहाजी शेठ आरडे, माजी उपसरपंच आंबेटान यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक बॉटलचं सौजन्य प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट बांबोली नगरीचे प्रतितेश उद्योजक कावरामण्णा निखाडे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी स्लीव सौजन्य आरके स्पोर्ट चाकण राहुल अनिल कदम उद्योजक यांच्या वतीनं. तर मॅन ऑफ द मॅच साठी गॉगलचं सौजन्य श्री शुभम रौंदे सर, तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट पतसंस्था पुणे जिल्हा प्रमुख यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी गार्ड आणि बॅटिंग ग्लोव्हचं सौजन्य श्री विकास माळुंकर पाटील ॲडव्होकेट राष्ट्रीय खेळाडू. तर मॅन ऑफ द मॅच साठी सॉक्स आणि रिस्ट बँडचं सौजन्य सुप्रियाताई अमित घुमटकर, राजकोनगर नगर परिषदेच्या नगरसेविका. मॅन ऑफ द मॅच साठी बॅगचं सौजन्य विश्वासाबा निकट, सीईओ ऑफ पीव्हीएन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन चाकण. मॅन ऑफ द मॅच साठी टायटी सौजन्य किशोर भालेराव, विद्यमान उपसरपंच माळुंगे. तर ड्रायफ्रूटचं सौजन्य श्री चंद्रकांत साळुंके, गोविंद ट्रान्सपोर्ट यांच्या वतीनं ओटू कॉम्बॉक्स. रिबस स्विचिट फटका घेण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतो. विजय पावले यांच्या पार्टमधून फटका देखील पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आणि 2 धाबा इथे मैदानाच्या आतमध्ये पडून पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. पहिली 2 पॉवर प्लेची महत्वपूर्ण षटकं आपण पाहतोय. खरं तर क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात RR वॉरियर्स चाकण संघाच्या बाजूला राहिली, कारण की तब्बल 3 विकेट्स या पहिल्या 2 षटकामध्ये गमावल्या आणि एक कमी धावसंख्या त्या संघाने खर्च केली आहे. परंतु बॅटिंग टीमला मात्र इथे मोठी कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. आयकॉन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत अक्षय तावरे यांना इथे आपण पाहतोय. खरं तर अक्षय तावरे यांना पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात केली होती. आयकॉन दिनो कांबळेची पहिल्या चेंडूवरती विकेट तिथे मात्र प्राप्त केली आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघावरती पहिल्या चेंडूपासून प्रेशर इथे मात्र गोलंदाजीनं निर्माण केलेलं आहे. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ संपलाय. तर सागर मोहिते इथे मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीतनं संघाला बाहेर काढावं लागेल. या अडचणीच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांना एका बाजूनं सागर मोहिते आणि विजय पावले यांना संघासाठी तारणहार ठरावं लागेल. या दरम्यान टप्पा पडल्यानंतर बाहेर दिशा बदलणारा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. परंतु तिथे मात्र पंचांच्या निर्णयावरती नाखुश आहेत फलंदाज आणि तिसऱ्या पंचांकडे इथे विचारणा केलेली आहे आणि निश्चितच आता आपण तो निर्णय लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु गोलंदाजीनं काही कमालीची इथे मात्र प्रभावी कामगिरी खरं तर आतापर्यंत या मॅचमध्ये पाहायला मिळाली ती RR वॉरियर्स चाकण संघाच्या वतीनं. तर दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर कैलासवाजी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोयाळी. खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये याच बॅटिंग टीमनं पहिल्या 3 षटकामध्ये खूप सारा स्ट्रगल केला, परंतु उर्वरितच्या 3 षटकांमध्ये एक ताबडतोब बॅटिंग फलंदाजी करत असताना एक चांगला फायटिंग स्कोर उभा करत तिथे मात्र विजय मिळवला होता. आणि त्याच पद्धतीची परीक्षा या मॅचमध्ये देखील त्यांच्यासमोर आहे आणि त्यामुळे आता पाहायचं इथून पुढच्या काळामध्ये खरं तर बॅटिंग टीम कशा रीतीनं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. चांगला योग्य चेंडू इथे तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचं कुठल्या प्रकारचा संपर्क नाही, कनेक्शन नाही, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल इथे बॅटिंग टीमवरती आता खूप मोठं प्रेशर निर्माण करतोय, परंतु ते प्रेशर रिलीज करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये येणार का हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये फार गरजेचं असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन बारामती शहराला बिलॉंग करणारे अक्षय तावरे इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे फसलाय.
स्वतः गोलंदाज ऐकून अक्षय तावरे चेंडू खाली येतील, टिपतील झेल, विकेटचं पतन. सागर मोहिते मैदानाच्या आतमध्ये होतील. झेलबाद. तो विकेट देखील इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. सातत्यानं इथे आपण पाहतोय भाडोबाशी कोयाळी संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, परंतु सातत्यानं अपयशाला इथे मात्र आमंत्रण दिलं जात आहे. त्यामुळं शेवटच्या चेंडूपर्यंत तिथे मात्र तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं असणार आहे. प्रयत्न कराल तर निश्चितच तुम्हाला त्या प्रयत्नातनं यश मिळेल आणि त्यासाठी प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. श्रीहरी राऊत हा देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो. खरं तर या फलंदाजामध्ये देखील फार मोठी फलंदाज तिथील गुणवत्ता आहे, परंतु आज संघाला गरज आहे. संघाची गरज ओळखणं हे फलंदाजांना फार महत्त्वाचं असणार आहे आणि ती गरज ओळखता त्या गरजेची फलंदाजी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाणार का, हा देखील मोठा प्रश्न इथे मात्र उभा राहताना पाहायला मिळतो आहे. अक्षय तावरे या षटकामध्ये देखील कमाल करताना पाहायला मिळतोय. अक्षय तावरेची गोलंदाजी इथे मात्र या मॅचमध्ये भन्नाट अप्रतिम दर्जेदार जिनिशी प्रमाणाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स. झेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. तर येणाऱ्या आता पहिल्या डावातील शेवटचे 18 चेंडू अर्थात 3 षटकं ही फार महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या 3 षटकांमध्ये पाहायचं किती धावांपर्यंत इथे बॅटिंग टीम अर्थात खरं तर नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोयाळी हा संघ मैदानाच्या आतमध्ये किती धावेपर्यंत मचल मारेल आणि किती धावे चापड प्रतिस्पर्धी संघासमोर उभे करेल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. तर नवीन फलंदाज इथे किरण कड यांना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, परंतु आयकॉन अजूनही विजय पावले संघर्ष करत आहेत. त्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघासाठी ठाण मांडून उभे आहेत. षटक क्रमांक 4 हा चेंडू इथे नो बॉल आणि खराब चेंडू इथे पहिला या षटकाचा पाहायला मिळाला आहे. अबांतर धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि निश्चित येणाऱ्या चेंडूवरती आता आयकॉन विजय पावले यांच्यासाठी ती संधी असणार आहे. पाहिजे त्या संधीचं सोडा इथे केलं जाणार का. एखादा या चेंडूवरती विकेट आला तर निश्चित थोडंसं प्रेशर रिलीज होऊ शकतं, परंतु क्रिकेट आहे इथे जे काय करायचं ते ऑन दी स्पॉट करायचं आहे. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्त्व आहे. 20 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा तयार. यस विकेट करण्याचा प्रयत्न होता तिथे क्षेत्ररक्षक दरम्यान पाहायला मिळतील. अजय राजपूत तिथे चेंडू फील्ड करतायत, कव्हर करतील. 1 धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती इथे बॅट फिरवली जाते, प्रत्येक चेंडूवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अपयशाला इथे सामोरं जावं लागतंय. परंतु अजूनही जे काही चेंडू शिल्लक आहेत त्या चेंडूंवरती विध्वंसक फलंदाजी इथे बॅटर्सला करावी लागेल. किरण कड तयार. आखूड टप्प्याचा चेंडू फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला आहे. तिथे चेंडूला दिशा बदलली. क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पाल मिळते. चेंडू अडवत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न. धावाची संधी आहे, परंतु 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावंड संघाचा स्कोर कार्ड हलतो फुलतो तेवढे ते काम सुरू आहे. प्रतिस्पर्धी संघ देखील एक ताकदवान संघ आहे. आर वॉरियर्स साकन संघ प्रथमतः क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय आणि त्या संघाच्या समोर इथे मात्र धावसंख्या कितपत जी मात्र उभी केली जाईल हा प्रश्न इथे मैदानाच्या आतमध्ये आता उभं राहतानाच पाहायला मिळतोय. गोलंदाज धनंजय दुर्गुडे पुन्हा एकदा या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. चांगली गोलंदाजी आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या ठोकल्यात. हातामध्ये साखरदंड इथे ठोकलेले आहेत. जो कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय त्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम इथं केलं जातंय. फटका पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहे.
चेंडू थोडासा आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय स्लो होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पळूनच्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 धावेच्या मध्येनं पुढे जात आहे. धावफलकावरती जर पाहायला गेलं तर इथे 25 धावा 3.4 षटकांचा खेळ संपलाय. डुअडाईच्या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये खरं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला गोलंदाजीनं पूर्णपणे प्रभावित केलंय. इथे देखील पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. जमिनीला समांतर असेल. तीन 3.5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 26 धावा धावफलकावरती. या दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू अप्रतिम चेंडू इथे पेश केलेला आहे आणि या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती विजय पावले यांना देखील पूर्णपणे शांत ठेवलाय. 4 षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपली जातील. 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत. आजच्या दिवसातील निश्चित प्रमाणात आपण पाहतोय शेवटची महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचं दुसरं पर्व निश्चित इथे सुपर आणि डुपर हिट होताना पाहायला मिळतोय. खरं तर येणारे अजूनही 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा या आंबेठाण नगरीमध्ये आपण पाहणार आहोत आणि महाराष्ट्रातील नामवंत टेनिस क्रिकेटचे धुरंधर खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत. उद्या देखील या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया ओपन आयकॉन देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. स्थानिक खेळाडू देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. त्यामुळे उद्याच्या दिवशी देखील ही स्पर्धा निश्चित या मैदानावरती रंगताना पाहायला मिळेल. तर मॅचच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जातोय. 4 षटकं संपली आहेत. धावफलकावरती जातोय आपण. कैलासवासी रत्ना विवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कॉईस संघ बनवतोय. 26 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित अंतिम शेवटच्या जोडी 2 षटक शिल्लक आहेत. तर 5व्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अनिकेत टोपे यांना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. बॅटची टॉप एज आणि तिथे मला वाटतं क्षेत्ररक्षक अजित पवार होते. थोडीशी ते चुकी करताना पाहायला मिळतील. चेंडूपासून ते दूरवरती गेले. चेंडू कलेक्शन करण्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळते. 1 धाव घेतली जाईल. धावफलक 27 धावा. अर्धा संघ इथे डगआउट मध्ये विश्रांती करतोय. अवघ्या 27 धावा धावफलकावरती आहेत आणि तब्बल 5वं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मला वाटतं या स्पर्धेतील ही सर्वात लो स्कोरिंग मॅच होणार की काय यावरती आता प्रश्न उभे राहताना पाहायला मिळत आहेत. परंतु जे काय अजून या इनिंगमध्ये चेंडू शिल्लक आहेत त्या 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा इथे मैदानाच्या आतमध्ये उभ्या कराव्या लागतील. पुन्हा एकदा तयार. फटका सरळ पाडणं. विजय पावले मैदानाच्या आतमध्ये खेळून काढतोय आणि त्या चेंडूवरती 6 धाव्यांची मरून ठेवली आहे. षटकार 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने येते 33 धावा धावफलकावरती येत आहे. 4.2 षटकांचा खेळ संपलेला आहे. निश्चितच अजूनही पहिल्या इनिंग पहिल्या 10 बॉल बाकी आहेत आणि त्या 10 चेंडू मध्ये अजूनही 25 ते 30 धावा जर मैदानाच्या आतमध्ये उभ्या केल्या तर या मैदानावरती आपण पाहतोय 60-65 प्लस धावा या तुम्हाला फायटिंग करण्यासाठी स्कोर पुरेसा ठरू शकतो आणि त्यासाठी तुम्हाला नंतर गोलंदाजीतनं देखील इथे प्रभावी कामगिरी करावी लागणार आहे. 33 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा विजय पावले देर आहे. दुरुस्त आहे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 39 धावा धावफलकावरती येते त्यांना पाहायला मिळत आहेत. अनिकेत टोपे हा
गोलंदाज इथे या षटकामध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती आयकॉन विजय पावलेला मैदानाच्या आतमध्ये काय कबालीचे 2 फटके खेळलेत, 2 षटकांमध्ये 2 षटकार आलेत, 39 धावा धावफलकावरती उभे राहत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 धावा लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार. अर्थात आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल करते, व्यूहरचना पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामधील आणि ते धावा रोखण्यासाठी ते प्रयत्न आहेत. परंतु विजय पावले 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्यांना खेळलेत. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती बनतील दर्शक, जमिनीला समांतर चेंडू सीमारेषेला फरार, 4 धावा मिळतील. चौकार भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. 43 धावा धावफलकावरती धावा येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या धाव्यांची गरज होती ती धावसंख्या या षटकामध्ये येताना पाहायला मिळते. 43 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा तिथे मात्र स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केलेला आहे. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील आपण पाहतोय दर्जेदार खेळाडू आहेत, त्यामुळे मॅच ही निश्चित रंगणार यातील मात्र शंका नाही. पुन्हा एकदा ISPL स्टार आयकॉन विजय पावले मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये खेळतोय. 3रा षटकार 6 धाव्यांसाठी. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 5 षटक इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलेले आहेत आणि 50 धावा धावफलकावरती उभे राहताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचं अंतिम षटक इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. हाय फ्रेंड्स, मैं जगत सरकार वेस्ट बंगाल तारकेश्वर से मैं आ रहा हूँ 22 अप्रैल को शाम को ठीक 5 बजे खेल प्रीमियर लीग सीजन 2 टूर्नामेंट खेलने के लिए आवेदन गांव में हमारे टीम का नाम है स्वर्गीय अक्षय भाऊ कोलेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजीरे बम्बोली. और मैं थैंक्स कहना चाहूँगा हमारी टीम ओनर नितिन तात्या वाडेकर जी को, जिन्होंने मुझे टूर्नामेंट खेलने के लिए इन्वाइट किया. तो मैं आप सभी से दरख्वास्त करूँगा आप लोग कुछ आइए ग्राउंड में और ये टूर्नामेंट का मजा लीजिए और हम लोग से जल्दी मिलते हैं. तर निश्चित उद्याचा दिवस देखील फार महत्वाचा असणार आहे. उद्या देखील आपण पाहतोय ऑल इंडिया ओपन आयकॉन तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते आणि जगत सरकार आणि सरोज प्रमाणिक पैलवान नितीन तात्या वाडेकर यांच्या संघामध्ये याचा आयकॉन ते दोन्ही खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील आणि नितीन तात्या देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुढे एकदा त्यांचा मेडिकेट मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त मला या मैदानावरती इन ऍक्शन खेळताना बघायला मिळतील. तर शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या इनिंग पहिल्या डावातील प्रशांत उत्तेकर. या दरम्यान किरणच्या बॅटमध्ये फटका आपण पाहतोय. तिथे भूषण वाटेकर डाऊन दी बॉल टेकर व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन. फलंदाज किरण कड मैदानाच्या आतमध्ये होतील. शेलबाद. विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. खरं तर विजय पावले यांच्या बॅटमधनं मागच्या काही शेड्यूलमध्ये खूप साऱ्या धावा येताना बघायला मिळाल्यात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर विजय पावडे यांना खरं तर दुसऱ्या सोबतीला असणाऱ्या फलंदाजाची साथ मिळणं हे फार गरजेचं होतं आणि तिथे प्रत्येक फलंदाज थोडंसं अपयशी होताना पाहायला मिळालं. आल्या पावली माघारी जात आहेत. सातत्यानं विकेट्स मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. तर 49 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज इथे दाखल होत आहेत. अजित सातकर यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा अधुराई. शेवटचे 5 बॉल इथे मात्र बाकी आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा एक धगधगता थरार इथे मैदानाच्या आतमध्ये पर्वत दुसऱ्यामध्ये पाहायला मिळतोय आणि आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही अंतिम शेवटची मॅच, शेवटचा सामना 2 ताकदवान बलाढ्य संघांदरम्यान आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय RR वॉरियर्स चाकण संघ क्षेत्ररक्षणामध्ये आहे
आणि गोलंदाजीनं त्या संघाने या मॅचमध्ये खूप प्रभावित केलेला आहे. कारण की एका तगड्या संघासमोर एक दैदिप्यमान गोलंदाजीनं कामगिरी खरं तर इथे या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. परंतु अजूनही 5 बॉल पहिल्या डावातील शिल्लक आहेत. नवीन फलंदाज अजित सातकर ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज प्रशांत उत्तेकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. या दरम्यान स्लोवर बन चेंडू मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाहायला मिळालाय. त्या दरम्यान एक सिंगलची इथे मात्र पळूनची पूर्ण होतानाची पाहायला मिळेल. एका धावेच्या धावफलक पुढे जाईल. संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय की नंदाई फिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाची कोळी अर्धशतक पूर्ण होतोय. 50 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय पावले बडे मॅच का बडा खिलाडी ज्यानं खरं तर या मॅचमध्ये या इनिंगमध्ये आतापर्यंत 16 चेंडूंचा सामना केलाय. 50 धावा धावफलकावरती आहेत आणि त्या 50 धावेतील 32 धावा या विजय पावलेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. त्यामुळे येणारे आता पहिल्या डावातील हे शेवटचे 4 चेंडू हे मात्र फार महत्त्वाचे असणार आहे. प्रशांत यार हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल खराब चेंडू पंचावल्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. दिशा भरकटणारा चेंडू इथे पाहायला मिळाला आहे आणि निश्चितच ती अवांतर धाब इथे स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाईल. धावफलकावरती धाबा 51 धाबा धावफलकावरती. या दरम्यान विजय पावलेचा फटका तिथे मात्र बेस्ट टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं पतन विजय पावले देखील मैदानाच्या आतमध्ये होतील. छेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. तर विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. एकाकी झुंज खरं तर विजय पावले यांना मैदानाच्या आतमध्ये दिलेले आहे. संघासाठी धाबा पडवत असताना खरं तर त्यांची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम राहिली. खरं तर प्रयत्न खूप सारे तडं देखील मैदानाच्या आतमध्ये केली आणि एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. टायमिंग मला वाटतं इथे संपलेलं आहे. 30 मिनिटं इथे संपलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं एक क्षेत्ररक्षक अजून 38 सर्कलच्या आतमध्ये घेणं हे मात्र आता बंधनकारक असणार आहे. तर नवीन फलंदाज नवीन बॅटर इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काळूराम नवले इथे देखील ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि प्रशांत उत्तेकरनं डेथोरमध्ये काय कमालीची गोलंदाजी इथे साकारलेली आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं खरं तर फार अवघड असतं आणि तिथे निश्चित प्रशांत उत्तेकरनं एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजीतील नियंत्रित मारा इथे या षटकामध्ये निश्चित साकारलेला आहे. नवीन फलंदाज काळूराम नवले ऑन स्ट्राईक इथे तयार असतील. या दरम्यान पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. एक धाव इथे पडून पडून होतानाची पाहायला मिळते. धावफलक 52 धावा मात्र स्कोर कार्डवरती येत आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये किमान एखादा विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी प्रयत्न करतो बॅटर्स करतील आणि अजित सातकर या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. त्यामुळं एखादा मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये खेळला जाईल का हे देखील पाहणं तितकं फार गरजेचं असणार आहे. या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा आणि विकेटचं पतन. तब्बल 8व्या क्रमांकाचा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये होईल. छेलबाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आणि 52 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर कैलासवासी नंदाई फिवरे स्पोर्ट फाउंडेशन भांडोबाशी कोळी आपण मैदानाच्या आतमध्ये हा संघ पाहतोय. प्रथमतः बॅटिंगमध्ये होता. 6 षटकांच्या सामन्यामध्ये एक मोठी धावसंख्या उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूपासून चाललेली सुरुवात विकेट्समध्ये आणि ती मात्र आता शेवटच्या षटकापर्यंत थांबायला मात्र तयार नाहीये. सातत्यानं विकेट्स इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना जे पाहायला मिळत आहेत. तर नवीन फलंदाज इथे सिद्धार्थ गायकवाड. तर सिद्धार्थ गायकवाड इम्पॅक्ट प्लेअर इथे मैदानाच्या आतमध्ये असतील. लास्ट बॉल ऑफ द इनिंग
या दरम्यान फटका आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. एक इनिंग एक डाव इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 6 षटकांमध्ये कैलासवासी नंदाई फिवरे स्पोर्ट फाउंडेशन भाडोबाशी कोळी संघ 56 धाबा धावफलकावरती उभ्या केल्यात आणि 57 धाब्यांचं आव्हान इथे मात्र उभं केले प्रतिस्पर्धी संघ आर वॉरियर्स चाकण संघाच्या समोर. 56 झाल्यात, 57 धाब्यांचं आव्हान असणार आहे आर वॉरियर्स चाकण संघाच्या समोर. हेलो फ्रेंड्स, मैं सरोज प्रामाणिक वेस्ट बंगाल दुर्गापुर से मैं आ रहा हूँ 22 अप्रैल को शाम की 5 बजे खेत तालुका प्रीमियर लीग सीजन 2 टूर्नामेंट खेलने के लिए अवेथान गांव में. हमारी टीम का नाम है सिरवटिया अक्षय भाव कोलेकर स्पोर्ट्स फाउंडेशन कंजीवेरे बम्बोली. हमारी टीम के ऑनर नितिन कादिया वादेकर, जिन्होंने मुझे खेलने के लिए इनवाइट किया है, उनका बहुत शुक्रिया अदा मैं करता हूँ. मैं आ रहा हूँ, आप लोग भी जरूर आइए, मिलेंगे ग्राउंड में. थैंक यू. हाय फ्रेंड्स, मैं जगत सरकार वेस्ट बंगाल तारकेश्वर से. मैं आ रहा हूँ 22 अप्रैल को शाम को ठीक 5 बजे खेल प्रीमियर लीग सीजन 2 टूर्नामेंट खेलने के लिए अवेथान गांव में. हमारी टीम का नाम है स्वर्गीय अक्षय भाव कोलेकर स्पोर्ट्स फाउंडेशन करंजवीरे बम्बोली. और मैं थैंक्स करना चाहूँगा हमारी टीम में नितिन तात्या वाडेकर जी को, जिन्होंने मुझे इस टूर्नामेंट खेलने के लिए इन्वाइट किया. तो मैं आप सभी से दरखास्त करूँगा, आप लोग प्लीज आइए ग्राउंड में और ये टूर्नामेंट का मजा लीजिए. और हम लोग सभी जल्दी मिलते हैं. नमस्कार, मी क्रिकेटर ओमकार गिनी. खेड तालुक्याची मानाची स्पर्धा म्हणजेच खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे 20 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीमध्ये खेळवली जाणार आहे. तर प्रथमच ही स्पर्धा डे आणि नाईट फॉर्मॅट मध्ये खेळवणार आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी मी वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेड या संघात येत आहे. मला आमंत्रित केल्याबद्दल आमच्या टीमचे संघ मालक कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पड, सरपंच शेळू, सोमनाथ शेठ शेडगे, युवा उद्योजक यांचे मनापासून आभार. तर आपण सगळ्यांनी क्रिकेटचा महासंग्राम अनुभवायला नक्कीच या आणि KTPLचा आनंद वाढवा. तसंच या स्पर्धेचे आयोजक यांचे खूप खूप आभार. मी येतोय, तुम्ही देखील या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेटर भूषण गोळे. खेड तालुक्याची मानाची क्रिकेटची स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा 20 एप्रिल ते 26 एप्रिल या रोजी होत आहे. ही स्पर्धा प्रथमच डे नाईट स्वरूपात होणार आहे. या स्पर्धेमध्ये मी खेळण्यासाठी येत आहे वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर सेलू. मला आमंत्रित केल्याबद्दल आमच्या टीमचे संघ मालक कृष्णा शेठ चव्हाण, सुनील दादा पडवळ, सरपंच सेलू, सोमनाथ शेठ शेडगे, युवा उद्योजक यांचे मनापासून आभार. खेड तालुक्याची ही ओळख नावातच सागर. खेड तालुका प्रीमियर लीग आली पेटला प्रत्येक राग. गतवर्षी झाला शुभारंभ भव्य, आता दुसरं पर्व जोश झाला दुप्पट जबरदस्त. टेनिस बॉल क्रिकेट मानाचा सन्मान. खेळच्या खेळाडूंना मिळालं हक्काचं मैदान. काम, जिद्द आणि स्वप्नांची लढाई, प्रत्येक खेळाडूत दिसते विजय झुंज भाई. 12 संघ मैदानात प्रतिष्ठेची टक्कर, षटकार चौकारांचा धडाका.
मॅचला इथे आपण मैदानाच्या आतमध्ये करतोय सुरुवात. कैलासवासी नंदाई बिवरेज स्पोर्ट फाउंडेशन भानुबाजी गोयली प्रथमतः बॅटिंग करत असताना 6 षटकांमध्ये 56 धावा बनवल्यात आणि 57 धावांचं आव्हान RR वॉरियर्स चाकण संघाच्या समोर इथे मात्र उभं केलेलं आहे. एक इनिंग एक डाव संपलाय. दुसऱ्या इनिंगसाठी आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत पार्टनर भूषण आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीण गायकवाड सर. या आपलं स्वागत आहे. तर धन्यवाद विशाल कालेकर सर. आजच्या रात्रकालीन सत्रामध्ये विशाल सरांचं समालोचन तुम्ही ऐकलं. दुसऱ्या बाजूला प्रत्येक दिवशी या स्पर्धेबरोबर जोडले गेलेले आणि या आयोजन कमिटीमध्ये देखील त्यांचा सहभाग आहे असे खेळचे भूषण उत्तम सावंत सर यांचा आवाज देखील तुम्ही ऐकतायत. पहिला चेंडू कव्हर पॉईंटच्या दिशेला ढकलून दिला आणि प्राप्त केली जाते ती सिंगल. खातं खोललं जाते RR वॉरियर चाकण संघाचं. अजय राजपूत आणि दुसऱ्या बाजूला कुणाल खोंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक आक्रमक स्फोटक फलंदाज म्हणून फार मोठी ख्याती आहे कुणाल खोंडची. एका मोठ्या खेळीची अपेक्षा त्याच्याकडून संघाला असेल. विजय पावले सांगली एक्सप्रेस षटक क्रमांक पहिलं टाकतोय. काही सामने गोलंदाजीच्या बळावरती देखील ओढून आणता येतात, खेचून आणता येतात आणि विजय पावले खरं तर या मॅच मध्ये दमदार कामगिरीची विजय पावलेकडून अपेक्षा असेल संघाला. कारण की धावा एका बाजूला पहिल्या 4 मॅचच्या तुलनेत थोड्याशा कमी होताना पाहायला मिळाल्या. परंतु लो स्कोरिंग वरती देखील सामने रंगले जाऊ शकतात जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर मॅच रंगते. हे सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे. शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं. यावेळेला चुकीची फेकी, त्यानंतर मात्र धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एक धाव खूप महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय या टोटलवरती नजर टाकली तर 3 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शांत वातावरण. खरं तर आपण पाहतोय शेवटची मॅच सुपर 8 मध्ये जाऊन दाखल कोण होणार याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. एका टीमनं आज बाजी मारली परंतु दुसरी टीम खरं तर कोणती आहे सुपर 8 मध्ये जाऊन दाखल होणारी त्याकडे लक्ष लागून आहे. पिकअप केला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकारासाठी 4 रन. सात धावा धावफलकावरती. सुरुवात प्रभावी. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. ऑन साइडच्या दिशेला पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला ढकलून दिलं. टोटल वरती नजर टाकली तर 9 धावा धावफलकावरती. अजय राजपूत 3 चेंडू 7 वरती. कुणाल 2 बॉल 2 वरती. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 31 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी आवश्यक. मजा येईल शेवटपर्यंत या सामन्यामध्ये देखील. यावेळेला अगदी आपण पाहतोय फटका फसला परंतु क्षेत्ररक्षकाच्या पासून थोडासा दूर पाहायला मिळाला. 2 धावा आरामशीररित्या पूर्ण होतील. तिसऱ्या धावेसाठी पलायन आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा कडकडाट आपल्या कानावरती पडतो आहे. एक धाव खूप महत्वाची. एकूण धावा 3 येताना पाहायला मिळाल्या. 12 धावा धावफलकावरती. 30 चेंडू 45 या मॅचचं समीकरण. स्क्रीनवरती काही व्हिडिओज या अगोदर आपण पाहिले. मित्रांनो उद्याचा दिवस खूप महत्वाचा आणि या उद्या ज्या टीम खेळणार आहेत सुपरस्टार स्पोर्ट क्लब वहागाव या टीम मधून भावेश पवार आणि त्याचबरोबर विवेक शेलार आयकॉन म्हणून तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. वाघजाई नगरचे मावळे, वाघजाई नगर शेलू, ओमी केने आयकॉन म्हणून त्याचा समावेश. बेलापूर CBD बेलापूर नवी मुंबईचा असणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूला साताऱ्याचा भूषण गोळे त्या संघामध्ये आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. नवखंडेना स्पोर्ट क्लब, नवखंडेना स्पोर्ट फाउंडेशन, पाईट आंबेठाम जिल्हा परिषद गट,
नयन भगत आणि परेश कडके आयकॉन म्हणून, तर स्वर्गीय पैलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंज विहिरे फांबोली या संघामधून सरोज प्रामाणिक आणि जगत सरकार. खरं तर हे आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राबाहेरचे आयकॉन उद्या क्रीडांगणावरती येत आहेत. मजा येणार आहे उद्याच्या रात्रकालीन सत्रामध्ये देखील. टोटलवरती नजर टाकली 13 धावा धावपलकावरती. उद्याचा दिवस देखील खूप महत्वाचा. आजचा हा दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातील तारे सितारे आपण पाहिले. उद्या देखील महाराष्ट्राबाहेरचे खेळाडू खरं तर या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी येत आहेत. उद्याचा दिवस खूप महत्वाचा. खरं तर आयकॉन खेळाडूंबरोबर आमचे स्थानिक खेळाडू देखील खेळ प्रीमियर लीग गाजवत आहेत. यावेळेला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका अगदी आपण पाहतो आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार खणखणीत चौकार. मनगटात पाहायला मिळाला जोर. खेळला शानदार फोर चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. असताना टोटल वरती नजर टाकली धावपलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 17 वरती. शेवटचे 28 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नाही. लढावं लागेल. खरं तर दोन्ही टीमला स्लोअर वनचा उपयोग केला. जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. चेंडूवरती 2 चौकार. 21 वरती धावपलक. 27 चेंडू 36 धावांची गरज. यावेळेला शपल झाले. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. खणखणीत चौकार. लागोपाठचा 3रा चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहत आहेत आणि दुसऱ्या रात्रीतील ही शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये. फॉलिंग स्वीप आसमान दाखवलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. झाडाप्रमाणे आकाशाला उंच भिडण्याची इच्छा असते, परंतु भाग्य प्रत्येकाला साथ देत नाही. भाग्याला कर्तृत्वाची जोड आवश्यक असते. ज्याचं कर्तृत्व प्रबळ, ज्याचं नेतृत्व प्रबळ, तो असेल या सामन्याचा दावेदार. RR वॉरियर चाकण विरुद्ध कैलासवासी नंदाई भिवरे स्पोर्ट फाउंडेशन. भानुबाची कोयाळी या 2 टीमच्या दरम्यान सामना क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. RR वॉरियर चाकण फलंदाजी करत असताना बिनबाद 31 धावा धावपलकावरती लागतायत. स्लोअर वनचा उपयोग. पुन्हा एकदा आक्रमण. स्लॉग हिट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शतरक्षकाने केले प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु जातोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठस महागड खरं तर हे षटक ठरलं. टोटल वरती नजर टाकली तर सांघिक धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धावपलकावरती. शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 24 चेंडू 20 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. खेळ झुंजार लढवय्यांचा मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. दर्शक बहुसंख्येने उपस्थित, मोठ्या संख्येने उपस्थित. ओ यावेळेला पुन्हा एकदा
संधी प्राप्त झाली एक आणि आता योग्य शरीर संतुलन राखलं, योग्य बॉडी बॅलन्स राखलं आणि हा झेल पूर्ण करत असताना पहिली विकेट 37 वरती फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. अशोक शिंगाडे आपण स्वतः आयोजक आहेत, स्वागत असेल. 23 चेंडू 20 धावांची गरज. लकी ड्रॉ खास प्रेक्षकांसाठी देखील आहे. अक्षय टावरे आणि कुणाल खोंड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 37 वरती एक गडी बाद. RR वॉरियर चाकण खरं तर एक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी. प्रेक्षक राजाला देखील पारितोषिक ठेवली आहेत प्रत्येक दिवशी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. काय फटका खेळला, स्क्वेअर लेग बॉर्डर लाईन, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज शेठ खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 41 धावा, 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. RR वॉरियर चाकण अक्षरशः फलंदाज तुटून पडतायत. अक्षय टावरे जसाही पोहोचला चौकार प्राप्त करत असताना. बारामती मोरगावचा सितारा महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवताना पाहायला मिळतो आहे. अक्षय टावरे त्याच्या बॅट मधून आहे का सनसनीत चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. टोटल वरती नजर टाकली 41 धावा. चेंडू थोडीशी उसळी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील नामांकित आयकॉन तर पाहायलाच मिळतील, परंतु प्रत्येक दिवशी शेवटचे काही कुपन बाकी आहेत. ज्यांना कुणाला कुपन घ्यायचं असेल, अशोक शिंगाडे आमचे आयोजक आहेत, व्यासपीठाच्या समोर येऊन संपर्क करायचा आहे. कुपनची किंमत फक्त 20 रुपये आणि त्यामध्ये तुम्हाला एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 47 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेला आकाशाचे वेध चेंडून घेतलेत. शेवटचे काही कुपन बाकी आहेत. अशोक शिंगाडे यांच्या बरोबर संपर्क करायचा आहे. ज्यांना कुणाला कुपन घ्यायचं असेल, कुपनची किंमत फक्त 20 रुपये आणि त्यामध्ये स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी. लकी ड्रॉ, लकी ड्रॉ, लकी ड्रॉ. कालचे विजेते बबलू निंबाळकर काल विजेते ठरले. स्पोर्ट्स सायकल त्यांनी जिंकली आणि आज पाहिजे नक्की कोण विजेता असणार आहे. $49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खरं तर प्रत्येक दिवशी वेगवेगळे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. पाठीमागचे 2 दिवस मी या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर जोडलो गेलो. उद्या चंदू शेटे सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. महाराष्ट्रातील अनेक समालोचक खरं तर या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर जोडले गेलेले आहेत. पाठीमागचे 2 दिवस मला ऐकलं, परंतु भविष्यात तुम्हाला नरेश डोमे सरांचा आवाज ऐकायला मिळेल. अनेक समालोचक, मनोजी बेल्लेकर असतील, अलंकारजी बानकिले असतील, कितीतरी नावं आहेत. प्रशांत आदवडे सर आहेत, आदरणीय दीपक मंडले सर आहेत. अनेक समालोचक जॉईन होतील. परंतु मी धन्यवाद देईल आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीला, विशेष करून किरणदादा कड. 2010 साली स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांनी ओळख करून दिली होती किरणदादांबरोबर. कामाचा माणूस आहे, त्यांचा नंबर लिहून घ्या. आणि खरं तर आजपर्यंत ते नातं किरणदादा यांनी टिकवलं. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी आवर्जून खरं तर निमंत्रण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आलं आणि या ट्रान्स बनवण्याचं काम देखील प्रत्येक वर्षी माझ्याकडे नक्की दिलं गेलं. माझ्यापेक्षा चांगले ट्रान्स बनवणारे आहेत, परंतु किरणदादांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला प्राधान्य दिलं, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देईल. 17 बॉल 5 या मॅचचं समीकरण. सगळे सहकारी संदीप रोंदळ सर आहेत, अगदी आपण पाहतोय राहुल पानमन सर आहेत, पैलवान नितीन तात्या वाडेकर आहेत, दत्ताभाऊ शिळवणे आहेत, सुभाष भाऊ बिरदवडे आहेत. हे सगळे आयोजक कमिटी सातत्यानं आमच्यावरती प्रेम करत आलेले आहेत. परंतु मी सांगेल 2009-2010
म्हणजे माझ्या समालोचनाची सुरुवात होती त्या काळात मी त्यांचा खेळ नक्कीच पाहिलेला आहे, किरणगड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा, आणि आजपर्यंत खरं तर ती नाती टिकून ठेवलेली आहेत. मॅच संपली आहे मैदानाच्या आतमध्ये. भविष्यातील 5 दिवसांसाठी देखील माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील या क्रिकेटच्या स्पर्धेला. आणि यानंतर उत्तम सावंत सर, खेड तालुक्यातला बुलंद आवाज खेडभूषण, आपल्याबरोबर जोडले जातील. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 पर्व 2चा आजचा दुसरा दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला आहे. अगदी थोड्याच वेळात आपण लकी ड्रॉ करणार आहेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती, आपण समोर या. तुमच्या चिठ्ठी तुमच्याकडे राहू दे बाळा, तुमच्याकडे राहू द्या. जो क्रमांक येणार आहे तो चेक करायचा कुपनवरती. थोड्याच वेळात आपण लकी ड्रॉ करणार आहेत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती, आपण समोर या. तत्पूर्वी आपण काही सन्मान या ठिकाणी करतोय. खरं तर ठीक 12 वाजता म्हणजे उद्या कुणाल कोंड यांचा वाढदिवस आहे. खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं कुणालला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाल कोंड यांचा सन्मान खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आपण या मुख्य व्यासपीठावर त्या ठिकाणी संपन्न करतोय. कुणाल खोंड यांना विनंती, आपण या. तुमचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय खेड तालुका प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं, आणि तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कमिटीच्या वतीनं आपला सन्मान होतोय वाढदिवसाच्या निमित्तानं. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार. 2 मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचेत. 2 प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार आपल्याला द्यायचेत. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचचा पुरस्कार आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा दिनू कांबळे. दिनू कांबळे आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. सामनेवरचा किताब देखील आपण 2 सन्मानित करतो.